संघाला घेऊन चालणारा हा खेळाडू आहे आणि पहिल्याच चेंडूवर जर आपण पाहिलं तर रोशन यांच्या जबरदस्त प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. विस्फोटक आणि गोलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा विंकुश मात्रे आपण पाहू शकतात. पहिल्या चेंडूवर षटकार येतोय, 6 धावा. यावेळेला ऑन साइडला दुसऱ्या चेंडूवर बॅक टू बॅक ट्रिमेंडस शॉट. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. 6 धावा. 2 चेंडूवर 2 षटकार लगातार आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही पॉवरफुल फलंदाजी होत असताना जलसा 22 आणि तिसरा षटकार येतोय तर 300 रुपयांचं कॅश प्राइज अनंत पाटील साहेब प्रांजल 11चे मालक आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्याकडून हे कॅश प्राइज विंकुश मात्रे यांच्यासाठी येईल. 2 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 12 धावा. शुभम पाध्ये यांची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या संपूर्ण टीमने जे ऑर्गनाईज केलेलं आहे खरोखरच सॅल्यूट असेल. पुन्हा एकदा 3 चेंडूवर 3 येऊ शकतील का? यस, क्या बात है. 3 इन रो. बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक विंकुश मात्रे ब्रँडेड षटकार. व्हॉट अ टायमिंग. जलसार गावातून खेळत असताना आपण पाहतोय बिलॉंग करताना 3 चेंडूवर 3 षटकार आणि 300 रुपयांचं कॅश प्राइज अनंत पाटील साहेब यांच्याकडून आपण पाहू शकाल आणि अजून 3 षटकार येत आहेत तर 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. 600 रुपये. 6 चेंडूवर 6 षटकार, एक अनोखा विक्रम आपल्याला पाहायला मिळेल आणि 2000 रुपयाचं 6 चेंडूवर 6 षटकार जर आले तर शुभमजी पाध्ये यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. क्या बात आहे. 2600 रुपयांचं मात्र पात्र ठरतील. यावेळेला ऑन साइडला अगोदर खेळलेला आहे विंकुश मात्रेच्या बॅटमधून हा एक उत्तुंग षटकार. क्या बात आहे. आज बॉर्नव्हिटा या ठिकाणी जरूर प्यायलाय असं म्हणायला हरकत नाहीये. सुपर. विंकुश मात्रे इज ऑन फायर. सुपर बॅटिंग. काही 4 षटकार मात्र विंकुशजी मात्रे आजच्या दिवसामध्ये जेव्हा हा आजचा दिवस जेव्हा कंप्लीट होईल किंवा ही मॅच कंप्लीट होईल ना तेव्हा 4 षटकार बातील यूट्यूबवर आणि ते स्टेटस कदाचित आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. जोरदार टाळ्या होत्या विंकुश मात्रे यांच्यासाठी. सुपर बॅटिंग. यावेळेला मात्र ह्या चेंडूची गरज होती खऱ्या अर्थानं रोशनला. डिरेक्ट हिट आणि यस इज गॉन. द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव मिस्टर आशुतोष व्यवहारे. जयेश गरत बॅक टू द डगआउट. पहिला गडी बाद या ठिकाणी बाद होत असताना एक अष्टपैलू खेळाडू जयेश गरत या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतत असताना पाहायला मिळतोय. 5व्या चेंडूवर काय घडलं तर यावेळेला बॅटला ब्रश करून चेंडू गेला होता लॉंग स्टॉप रिझनला आणि तिथून फेक येत असताना डिरेक्ट हिट झाला यष्ट्यांवर आणि जयेश गरत सारखा मात्र यावेळेला एक मोठा हादरा या ठिकाणी आपण पाहू शकतात. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. नक्कीच नक्कीच. ज्या पद्धतीने मात्र टिफोट टेम्परामेंट, टिफोट टायमिंग, टिफोट टेक्निक अँड टिफोट टॅलेंट या विंकुश मात्रे यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. यावेळेला व्हाईट यॉर्कर सुपर. ही लेंथ अँड लाईन खूप बेस्ट अँड बेटर आहे कारण आजकालचं क्रिकेट खूप फास्ट क्रिकेट झालं आहे आणि जर फलंदाजांपासून तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हाला ऑफ्टमच्या बाहेर जास्तीत जास्त चेंडूला पिच करावं लागतील. थँक्यू व्हेरी मच आकाशजी. आपण सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आपला मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. सचिन किनी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यानंतर जर आपण पाहिलं परेश आपलं सुद्धा खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला. सचिन किनी आलेत. अर्थातच यावेळेला सोनावे इंडियन्स हा संघ दाखल झालेला आहे. थेट प्रवास सोनावे गावापासून ते वेडीच्या मैदानापर्यंत त्यांचा या ठिकाणी राहिलेला आहे. वेलकम संदेश प्रणय घरत आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. तर 1 षटकाचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाला आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 24 धावा. प्रशांतजी काय म्हणतील? 24 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. जी स्टार्ट हवी होती ती स्टार्ट मात्र या ठिकाणी जरूर मिळाले.
नक्कीच ज्या पद्धतीने मात्र पहिल्या षटकांचा खेळ झाला, दुसरे षटक यावेळेला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला आणि टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. जो रिच वाईट जो आपल्याला पाहायला मिळतो, खूप महत्त्वाची भूमिका असते आणि जर फलंदाजांपासून वाचायचं असेल तर तुम्हाला अशा प्रकारची चेंडूची उपलब्धी करावी लागणार आहे. व्यंकुश मात्र एका साईडला जर आपण पाहिलं 6 चेंडूंचा सामना केला आणि त्यामध्ये 24 धावा त्यांच्या बॅटमधून येत असताना जलसा 22 हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा वेगवान गोलंदाजीसाठी यावेळेला बॅटची एज घेत चेंडू मात्र यावेळेला आपण पाहतोय पाठीमागे थोडंसं शॉर्ट आहे आणि चेंडू सीमारेषा पार चौकार येतोय आणि या चौकार आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचतोय 28 धावा. आज गणेश कारभारी साहेब सुद्धा या ठिकाणी मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेत आणि खेळाडूंना प्रोत्साहित करतायत की क्लीन बोर्ड झाले तर 100 रुपयांचं कॅश प्राईज आहे. या अगोदर सौरभ पाटील आपलं बक्षीस पेंडिंग राहिलेलं आहे, ते मात्र आपण कलेक्ट करा. सौरभ पाटील वैतरणा बॉईज संघाचे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 28 धावा 28. आज खूप छान पद्धतीने व्यंकुश मात्र यांची बॅट तळपले. या वेळेला आम्ही म्हटलं की बॅट तळपले, इनसाइड आउटचा फटका, स्टँड अँड डिलिव्हर शॉट, सुपर बॅटिंग, स्पेक्टॅक्युलर शॉट, 6 धावा. आणि या षटकाराने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 34 धावा. जतीन किनी आमचे या वेळेला आपण पाहतोय की चांगल्या प्रकारची स्कोरिंगची भूमिका निभावताना पाहायला मिळत आहेत आणि तसेच अनुराग चव्हाण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेलकम अनुराग चव्हाण, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. कॅमेरामॅन कॅमेऱ्यात बंदिस्त करताना आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. ही पाटील नेटवर्कची टीम, नितेश पाटील स्वतः प्रोप्रायटर आहेत. आज नाव नाही आहे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ब्रँड झाला आहे. नवली गावातील सुपुत्र नितेश पाटील यांना सुद्धा सॅल्यूट असेल. 34 धावा 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 34 लॉस ऑफ 1 विकेट. सरळ बॅटने जरूर खेळला गेला, ऑन साईडला ड्राईव्ह केला जातो, चेंडूला एकदा काही रोखू शकणार नाहीये. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. मात्र सावकाश येतात त्या ठिकाणी लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक. माहिती आहे लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाला की मात्र दुसरी धाव घेणार नाही आहेत. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 35 रन्स 35 धावा. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर या वेळेला आपल्याला पाहायला मिळतं दुसरा आहे. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. यानंतर जो सामना होणार आहे दांडाखाडी वर्सेस सोनावी इंडियन्स, दोन्ही संघाचे कर्णधार प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत जमा करा, ते कलेक्ट करायचे आहे. एक धाव येत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 36 धावा 36 रन. सागर हे सुद्धा आमचे मेन स्कोरर पाहायला मिळत आहेत आणि इलेक्ट्रॉनिक स्कोरर म्हणून ज्यांची ओळख जतीन किनी, मॅन फ्रॉम बहाडोली. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 36 धावा. दोन संघांमध्ये हा सामना चुरशीचा आपल्याला पाहायला मिळेल. रंगतदार स्थितीमध्ये आपण सामना पाहणार आहोत. जलसा 22 अप्रतिम, ब्युटिफुल डिलिव्हरी, एक्सलंट डिलिव्हरी. या चेंडूची उपलब्धी करताना आपण पाहतो की प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. खूप महत्त्वाची गोष्ट असते, कारण सराव हा तुम्हाला बळकट बनवत असतो. जर सराव करतील तर तुम्हाला अशा प्रकारची चेंडूची उत्क्रांती करता येईल आणि तेच करत असताना आपण पाहू शकतायत गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळाला मिस्टर शेखर. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर प्रथम फलंदाजी करताना जलसा 22 या संघाची 18च्या सरासरीने 36 धावा. चांगली सरासरी, वेल अँड गुड स्टार्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ झालाय, 36 धावा 1 गडी बाद. जे श्रोते जोडले गेलेत पाटील नेटवर्कच्या माध्यमातून त्यांना सुद्धा मानाचा मुजरा असेल आणि त्यांचं या वेडीच्या मैदानातून आम्ही थेट या ठिकाणी प्रसारित करतोय ते यूट्यूबवर, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत शुभम पाते यांच्याकडून. या पण तिसऱ्या षटकासाठी या ठिकाणी राष्ट्रभाषामध्ये हिंदीमध्ये या ऐकूया प्रशांत जाधवडे यांना. बल्लेबाजी हो सकती है और लव बॉयज डोगले के लिए लवली स्टार्ट में कहूंगा. दूसरी तरफ से जलसा के लिए विकेट चाहिए, 1 विकेट से काम नहीं होने वाला. नक्कीच जलसार जी फलंदाजी करते, जी जलसार 22 आपण पाहतोय फलंदाजी करते आणि क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं लव बॉईज डोंगरे आपण पाहतोय. जलसारचा जर उल्लेख केला तर माहीमच्या मैदानात खूप छान पद्धतीने ती स्पर्धा पाहायला मिळाली आणि ज्या पद्धतीने एसके ट्रॉफीमध्ये काय कमालीचं प्रदर्शन दाखवतं. तृतीय क्रमांकावर त्यांना पायदान राहावं लागलं, परंतु जबरदस्त जलवा त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता. म्हणजे सातत्य आहे आणि सातत्य खूप महत्त्वाची भूमिका असेल, नो डाऊट अबाउट इट.
ओवर का खेल, पहली बार स्कोर लगभग 50 के आसपास पहुंच चुका है और बढ़िया क्रिकेट इनकी तरफ से भी हुई है जिस तरह से आपने देखा है। क्या कहेंगे 3 ओवर की कहानी के बारे में प्रमोद? नक्कीच ज्या पद्धतीने स्टार्ट मिळाले विंकुश मात्रेचा आज जलवा पाहायला मिळाला. त्यांच्या बॅटमधून धावा खोऱ्याने वाहिल्या आणि त्यांची धावांची भूक कधीच मिटत नाही हे आपण चार ओवर में 50 के ऊपर जाते हैं, बहुत ही बेहतरीन, बहुत ही शानदार गेंदबाजी। नक्कीच जबरदस्त स्वप्नील सुपर बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. त्याच्या बॅटमधून जे विस्फोटक फटके आपल्याला पाहायला मिळाले अप्रतिम आणि स्वप्नीलचं खरोखर कौतुक करावं तेवढं कमीच आहे जी संघाला मात्र उपलब्धी या ठिकाणी पाहायला मिळाली. इस बार फुल टॉस दमदार फलंदाजी झाली आणि या मॅच मधील किंवा या स्पर्धेमधल्या पहिल्या दिवसातली दुसऱ्या मॅच मधली सर्वात मोठी धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. नक्कीच हायेस्ट टोटल ज्याला म्हटले जाते उच्चांक गाठला जातो आणि तो फलंदाजांच्या कुशल नेतृत्वामुळे आपल्याला पाहायला मिळाला. सुपर बॅटिंग करत असताना प्रत्येकाची जबाबदारी कशी ओळखावी हे मात्र त्यांनी दाखवलं गेलं आणि म्हणूनच म्हटलं जातं की जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे तर जबाबदारी. आणि जेव्हा तुम्ही जबाबदारी स्वीकारतील मैदानाच्या आतमध्ये तेव्हा तर मात्र जबाबदारीची जाणीव ही तुम्हाला नेहमीच खेळपट्टीवर पाहायला मिळेल आणि तेच मात्र जयेश जो बॉम्ब या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाले. तदनंतर विंकुश मात्रने अगदी स्टार्ट जबरदस्त करून दिली. ज्याप्रमाणे नदीला झरण्याची गरज असते ना तशीच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते ती सुरुवात करून दिली. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स राहिला तो फलंदाजांच्या माध्यमातून. या आपण टॉसकडे जाणार आहोत. दोन संघ त्या ठिकाणी मात्र उपस्थित झालेले आहेत आणि दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील. सोनावे इंडियन्स वर्सेस दांडाखाडी. चला दोन्ही संघाचे कर्णधार टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं आहे.
ही टीम. हॅलो हॅलो. के अंदर बिल्कुल जा रहे हैं. जीतने के लिए 73 रनों की जरूरत है. प्रमोद जी हमारे साथ जुड़ रहे हैं और मुकाबला होगा दांडाखाड़ी वर्सेस सोलापूर इंडियंस. ओव्हर टू प्रमोद. थँक्यू व्हेरी मच प्रशांत जाधवडे. या पण दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर एका साईडला सोनावी इंडियन्स आणि एका साईडला दांडाखाडी या दोन संघांमध्ये सामना 4 षटकांचा राहील. समीर गावड कॅप्टन, एका साईडला सचिन किनी ज्यांनी आम्हाला सोनावे गाव दाखवलं. खूप छान पद्धतीने त्यांची स्पर्धा असते. या पण टॉस त्या ठिकाणी करतोय विशालजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. हेड, यस इट इज अ हेड. थँक्यू विशालजी म्हात्रे साहेब. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. यस सचिनजी, टॉस जिंकलेला आहे आणि मोस्ट फॅक्टर असतो तो टॉस असतो. नाणेफेकीचा कौल जिंकलाय, काय डिसिजन असेल एक्झॅक्टली? प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल आमचा. नक्कीच यंदाच्या वर्षात आपण रबर बॉल फार मोठ्या प्रमाणात खेळतायत. कसं वाटतं एकंदरीत टेनिस क्रिकेट आणि रबर चेंडूमध्ये काय तफावत वाटते तुम्हाला? रबर चेंडू आम्ही यावर्षी पहिल्यांदाच खेळतोय. पोरं प्रॅक्टिस करत होती, म्हटलं आपण पण बाहेर खेळूया आणि सर्व आपल्या गावातले असल्यामुळे त्यांनी सांगितलं आपण बाहेर खेळत जाऊया. रबर चेंडूसुद्धा, टेनिस तर खेळतोच पण रबर यंदा पहिल्यांदा वर्ष आहे आमचं. नक्कीच रबर चेंडू आतापर्यंत खेळलेत, परंतु शुभम पाध्ये यांची ही स्पर्धा पाटील नेटवर्क लाईव्ह मॅन ऑफ द सिरीज सायकल पाहत आहे. सर्व काही व्यवस्थित नीटनेटकं आयोजन आहे, परंतु ॲज अ कॅप्टन, ॲज अ खेळाडू म्हणून शुभम पाध्ये आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं या मॅनेजमेंटबद्दल काय म्हणतील? शुभम पाध्ये त्यांच्याबद्दल बोलायचं तेवढं कमीच आहे. हे आयोजन बघून असं वाटतं की आपण टेनिस क्रिकेट खेळतोय, परंतु हे पावसाळू क्रिकेट आहे. आणि आमचे म्हणजे मित्र, भावेशचे मित्र आहेत ते शुभम पाध्ये, त्यांनी सांगितलं आपण एंट्री करू, तिकडे खेळायला जाऊ. आणि चांगलं खूप सुंदर नियोजन आहे. ट्रॉफ्या, सायकल, लाईव्ह, एकदम म्हणजे बोलावं तेवढं कमीच आहे त्यांच्याबद्दल. नक्कीच 4 षटकांमध्ये प्रतिस्पर्धी संघाला कितपर्यंत धावा रोखण्याचा मानस असेल? कमीत कमी 55 ते 60 धावांच्या आता आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच सचिन किने खूप चांगल्या प्रतिक्रिया. जर समीर नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर काय एक्झॅक्टली डिसिजन घेतला असता आपण? सुद्धा क्षेत्ररक्षणाचा डिसिजन घेतला असता, कारण स्कोअर तर पहिल्या इनिंगला होतोच आहे, पण आमची बॉलिंग साईड चांगली असल्यामुळे आम्ही क्षेत्ररक्षण घेऊन समोरच्या संघाला कमीत कमी धावावर सांभाळण्याचा प्रयत्न केला असता. नक्कीच त्यासाठी तुमचे 3 ते 4 असे फलंदाज मी स्वतः, जिग्नेश बारी, दीपेन बारी आणि संदीप पाटील. नक्कीच. आणि या स्पर्धेविषयी 2 शब्द? अतिशय उत्कृष्ट असं आयोजन केलेलं आहे ते. असं पाहून वाटतं की अशी मोठी जशी 1 लाख 2 लाखाच्या टुर्नामेंट होतं तशी टुर्नामेंट होते. असं फार आनंद आहे मला इथे खेळण्यासाठी. उत्सुक आहे मी एकदम. नक्कीच नक्कीच. धन्यवाद समीर गावड आणि सचिन किने. ऑल द बेस्ट असेल आमच्या कॉमेंट्री स्टुडिओकडून. तर नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे यावेळेला सोनावे इंडियन्स ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव मिस्टर प्रशांत जाधव. शुक्रिया प्रमोद.
नक्कीच चांगली स्टार्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने 72 धावा फलकावर लगावल्या आणि 73 धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी सुपर बॅटिंग दोन बंधूंच्या माध्यमातून आपण पाहतो. शेखर आणि श्रीकांत हे दोन्ही फलंदाज. शेखर एका साईडला चांगली स्टार्ट करून देतोय, तर श्रीकांत या खेळाडूकडे सुद्धा ती गुणवत्ता आहे आणि त्या गुणवत्तेचा पूर्णपणे फायदा उचलेल का याकडे लक्ष असेल. यावेळेला मात्र श्रीकांतचा हाफ फटका मिस टायमिंग झालाय. चेंडू निघून जाईल शॉर्ट लेग गलीला आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, परंतु शेखरने मात्र यावेळेला मनाई केली. सांगितलं रिस्क घेण्याचा प्रयत्न नको करायला. आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर दोन बंधूंमध्ये थोडीशी तालमेल या ठिकाणी जरूर पाहायला मिळतात. खूप चांगल्या अंडरस्टँडिंग आपण पाहू शकतात. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 21 धावा, 21 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. खूप छान पद्धतीने आतापर्यंत खेळ या ठिकाणी भरला आहे, तो आपण पाहतोय प्रशांतजी. मानसिक तौर पर भी तैयार होना चाहिए. अंपायर देखिए, हॅलो, वो एक खिलाड़ी अंदर आ सकता है. बल्लेबाज की बात करें तो बल्ला चेंज करना चाहता है. गेम चेंजर खिलाड़ी की जरूरत है. जिस तरह से मुकाबला चल रहा है, नितेश जी, हर बार हमने देखा है कि वो अलर्ट रहते हैं. 3 बल्ले. एक समय ऐसा था कि 11 खिलाड़ी एक बल्ला होता था. अब एक खिलाड़ी, उनके पास 4 बल्ले हैं. ये खेल का जो नजरिया है ना, एक बार फिर बदल गया है. बहुत सारी चीजें बदल गई, इसके ऊपर निगाह रहेगी. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज जय तैयार. इस ओवर की अगली गेंद ऑनसाइड की तरफ बहुत ही खूबसूरती के साथ खेलते हुए खिलाड़ी है, उनके सर के ऊपर से गेंद ट्रैवल हो रही है. शानदार तरीके से इस बार फील्डिंग ऑनसाइड पर डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ. तीसरे के लिए वापस आ रहे, ये बेहतर है. तालियां बज रही है. मैं एक बार फिर उठना चाहता हूं, मैं भागना चाहता हूं, मैं दौड़ना चाहता हूं, मैं गिरना भी चाहता हूं, लेकिन रुकना नहीं चाहता. इस मुकाबले को बनाने के लिए एक बार फिर इस तरह से आपको भागने की जरूरत है. फिलहाल स्कोर देखिए, रन संख्या 24 रन, 1 विकेट के नुकसान पर. जीतने के लिए 73 रनों की जरूरत है. रनों का अंबार आपके सामने है और बल्लेबाज तैयार. श्रीकांत ऑन स्ट्राइक. ये गेंद थोड़ी लेग स्टंप की तरफ है. अंपायर की तरफ से वाइड बॉल का इशारा. मतलब ये 5 रन मिलेंगे. भगवान एक दरवाजा बंद करते तो दूसरा जरूर खुलता है. उम्मीद पर दुनिया अभी भी कायम है. मैच बन सकता है. क्रिकेट में देखिए कुछ भी संभव है, आपको खेल में रहना पड़ता है. वाइड बॉल का इशारा. 5 रन तोहफे के तौर पर. रन संख्या इसी के साथ बहुत तेजी के साथ बढ़ती हुई 29 रन, 1 विकेट के नुकसान पर. दूसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है. अगली गेंद के साथ जयेश स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज तैयार है. ऑन साइड पर पहली भी फील्ड है. ओह, दैट्स द ब्यूटीफुल शॉट अगेन. मैग्निफिसेंट स्ट्रोक. गेंद बाउंड्री लाइन की तरफ जाते हुए खिलाड़ी, उनके पास कोई मौका नहीं है. एक जोरदार प्रहार. गेंद बाउंड्री लाइन के बाहर. मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. दर्शनीय स्ट्रोक. टाइमिंग बढ़िया है और हमला कर रहे हैं.
अब एक एंड पर तारीफ होगी, प्रशंसा होगी श्रीकांत की, वो एक अच्छी पारी खेल रहे। दूसरी एंड पर बल्लेबाज की बात करें, उनको ज़्यादा मौका नहीं मिला, लेकिन जिस तरह से शेखर ने वो स्टार्ट दिया था उसका फायदा उठा रहे। और एक तरफ रन तो बनाए हैं जलसार ने, लेकिन डिपेंड करने की कला आपके पास होनी चाहिए। इस खूबसूरत चौके के साथ रन संख्या 33 रन, 1 विकेट के नुकसान पर, 33 पर लॉस ऑफ 1 विकेट। ये एक बार फिर जोरदार अपील और बढ़िया गेंदबाजी, विकेट के सामने पाए गए बल्लेबाज श्रीकांत। दूसरे विकेट का पतन होता हुआ लव बॉयज के उम्मीदों को लगता हुआ 33 रन बने हैं। रन संख्या कुल मिलाकर अगर देखें तो 33 रन, 2 विकेट के नुकसान पर। और इस ओवर की कहानी देखें तो इवेंटफुल ओवर चल रहा है मैदान के अंदर। अभी देखिए इस ओवर में इस गेंद के ऊपर आपको प्रहार करना था, लेकिन बल्ले और गेंद के बीच वो पवित्र रिश्ता नहीं बना पाए और गेंद देखिए सीधी पैरों की तरफ। बहुत अच्छी अंपायरिंग मैदान के अंदर, मैग्निफिसेंट बॉलिंग, बहुत अच्छी बॉलिंग भी हो रही है। अब जाकर श्रीकांत ने एक अच्छी पारी खेल के वापस आए हैं, थोड़ा सा निराश रहेंगे। शेखर ने एक अच्छा स्टार्ट किया था, श्रीकांत को अच्छा स्टार्ट मिला था, लेकिन बड़ी पारी खेलना, जैसे कि विराट कोहली बड़ी पारी खेलते हैं, स्टार्ट जब मिलता है कि राहुल ने पहले मैच में बहुत अच्छा प्रदर्शन किया, शतक बनाया था, तो 50 जब बनते तो वो 100 की तरफ जाना, जब आपके 10 बनते तो आप 30 के बारे में सोचिए। बड़े सोच के साथ मैदान के अंदर खेले, क्योंकि बड़े टोटल के तरफ आप जा रहे हैं। इससे क्या होगा, कमबैक करने का मौका मिलेगा। इस बार आखिरी गेंद शेष, दोनों के लिए होगी विशेष। इस बार अब गेंद, ओ वैसे इंडियन स्टाइल से लेते तो भी चलता, लेकिन क्या करें, ऑस्ट्रेलियन स्टाइल से लेने की कोशिश और जीवन दान मिला है। क्रिकेट में सारी चीजें होती रहेगी। 2 ओवर में रन संख्या कुल मिलाकर 34 रन, 2 विकेट के नुकसान पर। एक तरफ लव बॉयज डोंगरी की बात करें तो आपके पास 12 गेंदें हैं, कितने रनों की जरूरत प्रमोद जरूर बताएंगे। मैदान के अंदर थोड़ी मंत्रणा जारी है। एसपी बॉयज ट्रॉफी 2021 में आने वाले 12 गेंदों की इंटरेस्टिंग कहानी बताने के लिए हमारे साथ जुड़ेंगे अगले 2 ओवर के लिए एक इंटरेस्टिंग आवाज मराठी की, मिस्टर प्रमोद शेडगे। थँक्यू व्हेरी मच प्रशांत जाधवडे, आपण आवाज ऐकला हिंदीमध्ये, खूप छान पद्धतीने. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, इज मोस्ट इम्पॉर्टंट आपण पाहतो, आणि तोच अनुभव जसं पंचांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहतो, तसं कॉमेंट्री स्टुडिओमध्ये सुद्धा रिझवण्यासाठी 4 दिवस सातत्याने आपल्याला या 48 संघांचं धावतं समालोचन जरूर आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्या पद्धतीने आपण पाहू शकाल, खूप छान पद्धतीने स्पर्धा सुरू आहे. शुभम पद्दे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने जी मेहनत घेतलेली आहे, मंगेश भोईर असतील, अजय पाटील असतील, दिगंबर पाटील असतील, राहुल गरज, सचिन गरत, मयूर, तदनंतर आपण पाहिलं तर जे आपल्याला पाहायला मिळत आहेत तर मांगा, अनिकेत वैती, सिद्धांत वैती, तदनंतर अमिश भोईर, तुषार भोईर, सुहास भोईर, यश सोनू, विशाल भोईर, कुणाल भोईर आणि ऑल यंगस्टार टीम, नवरंग टीम, या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. थोडंसं अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. अंकुश मात्र फर्स्ट स्लिपकडे या ठिकाणी तैनात होता, एकदा वर्जित केली जाते. एका धावेनिशी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 35 रन्स. सागर आणि जतीन केने हे 2 मात्र आमचे जे एका साईडला जर आपण पाहिलं तर टेक्निकली खूप छान पद्धतीने काम सुरू आहे. जे पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहतो, अनुराग चव्हाण जे कॅमेरामॅन आहेत, व्यस्त आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 35 धावा, 73 धावांचा पाठलाग करताना 11 चेंडू आहेत. यावेळेला मात्र ऑन साईडला ओरपिच चेंडू, सुपर टायमिंग सहित चेंडूला मात्र यावेळेला पाठवलं. 6 धावन करता, गुड शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग, स्पेक्टॅक्युलर शॉट. 6 धावा येत आहेत आणि या 6 धावेनिशी धावसंख्या जर आपण पाहिली तर कल्पेशच्या बॅटमधून एक करारा प्रहार. लव बॉयज डोंगरे हा संघ जर आपण पाहिला तर एक हरहुन्नारी संघ म्हणून ज्यांच्याकडे पाहिला जातो आणि अपकमिंग यंगस्टरचा भरणा असलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 41. या धावसंख्येवर विजयासाठी 73 धावांचा पाठलाग करताना अजून सुद्धा 32 धावा येणे गरजेची गोष्ट राहील. 10 चेंडू आणि 32 धावा, 320च्या स्ट्राईक रेटने खेळावं लागेल. यावेळेला पाहिलं 9चा इशारा कशा पद्धतीने असेल तर या ठिकाणी आपण पाहतोय ज्या पद्धतीने खेळपट्टीच्या बाहेर असल्या कारणानं हा चेंडू विशाल नाईक आणि आशुतोष व्यवहारे या ठिकाणी दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर एक्स्ट्रा स्वरूपात धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर एकंदरीत पाहायला मिळते, जाऊन पोहोचते 42 या धावसंख्येवर.
पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेला मात्र लेग लान्स करण्याचा प्रयत्न जरूर होता. बॅटची एज त्या ठिकाणी घेऊन चेंडू मात्र निघून जातोय. मनोहर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. शिक्षक आहेत पेशाने, परंतु क्रिकेटवरचं अफाट प्रेम त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि ते चेंडूला कलेक्ट करत असताना पाहायला मिळतात. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 44 या धावसंख्येवर. पहा, जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा या ठिकाणी इन्क्लूड केल्या जात आहेत. आता मात्र सामन्याचं समीकरण काय असेल तर लव बॉईज डोंगरे या संघाला विजयासाठी येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 9 आणि 9 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 29 धावा. सामना बॅलन्सिंग आहे. दोन्ही संघांकडे मात्र यावेळेला 50-50% चान्सेस आहेत. खूप छान पद्धतीने मात्र हा खेळ सुरू आहे तो वेडीच्या मैदानात. पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म राऊंड विकेट. परेश फुलटॉस चेंडू होता, ऑन साईडला स्टेप आउट होऊन खेळला गेलाय. चेंडू निघून जाईल मेडॉनच्या क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. 2 फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये. रोशन एका साईडला कल्पेश आपण पाहतोय. इथून जर आपण विचार केला तर 8 चेंडू आणि 28 धावा. सामना बॅलन्सिंग. पहिला सामना आपण पाहिला वैतरणा बॉईजने मात्र खूप छान पद्धतीने खेळ केला आणि तो संघ विजय झाला. हा दुसरा सामना आमच्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना क्रमांक 2 आपल्या डोळ्यासमोर रंगतोय. यावेळेला आपण पाहतोय स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. इनसाइड आउटचा फटका आणि कोणतीही चुकी करत नाहीयेत. रोशनला मात्र या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतावं लागेल. परेशला मिळतंय या ठिकाणी सफलता. एक बळी मात्र त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की चर्चेला उधाण आलं असेल, कारण 28 धावांचं अजून सुद्धा लक्ष आहे. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 7 आणि 7 चेंडूमध्ये 28 धावा. काय म्हणतील प्रशांत सर? ज्या पद्धतीने आपण पाहतो की लयबद्ध आता मात्र गोलंदाज झालेला आहे. अप्रतिम आउटस्टँडिंग बॉलिंग परफॉर्मन्स. देखिए, एक क्रिकेट की परिभाषा की अगर बात करें तो इन्होंने अच्छा कमबैक किया. एक बड़ा शॉट आने के बाद दबाव तो होता है गेंदबाज के ऊपर. उसके बाद में जो 2-3 गेंदें ना बहुत अच्छी डाली है और उसमें विकेट और फील्डिंग का स्तर थोड़ा सा बेहतर हो गया. तो इससे क्या फायदा होगा? गेंदबाज का कॉन्फिडेंस बढ़ेगा. तो ये बेहतर है. बल्लेबाजों के लिए थोड़ी सी दिक्कत वाली बात होगी, लेकिन गेंदबाजों के लिए बहुत अच्छे संकेत है. यहाँ से इस गेंद के ऊपर बल्लेबाज को हमला करना होगा, कमबैक करने के लिए, तभी जाकर डगआउट से ताली आएगी. नहीं तो थोड़ी मुश्किल वाली घड़ी चल रही है बल्लेबाजों की. नक्कीच ज्या पद्धतीने रबर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. खूप आज सूर्याची प्रखर किरणे आपण पाहू शकतायत. यावेळेला ऑन साईडला बॅकलिपचा उपयोग केला होता. डीप मिड विकेटला चेंडू मात्र निघून जाईल. 1 बाउन्सने चेंडूला कन्वर्ट केलं गेलंय. कल्पेश स्वतःकडे स्ट्राईक घेण्यासाठी अट्टाहास या ठिकाणी जरूर केला गेलाय, कारण तो कॉन्फिडंट लेवल आहे कल्पेशकडे, कारण एक षटकार त्याच्या बॅटमधून आला होता कॉन्फिडेंटली. तर 6 चेंडू आहेत तुमच्याकडे आणि 6 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 27 धावांचं लक्ष असेल. 6 चेंडू 27 धावा. खूप सामना मात्र यावेळेला रोमहर्षक स्थितीमध्ये पाहायला मिळेल का आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांना? कारण प्रत्येक प्रेक्षकांची इच्छा असते की मी जेव्हा मैदानात जातो तेव्हा मात्र सामने रफ अँड टफ व्हावे आणि पैसा वसूल मॅच व्हावी, आणि त्या अनुषंगाने प्रेक्षक राजे मात्र या मैदानात वळलेले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मात्र प्रत्येकाने नियम सुद्धा पाळणं खूप गरजेची गोष्ट आहे. या गोष्टी आम्हाला शुभम पाध्ये यांनी मात्र अगोदरच कळवलेल्या आहेत. हे प्रेक्षकांपर्यंत माहिती पोहोचली पाहिजे. यूट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते लाईव्ह पाहत आहेत घर बसल्या मात्र स्मार्टफोनचा सुद्धा उपयोग करतायत वेगवेगळ्या प्रवासामध्ये, त्यांचं सुद्धा आम्ही या वेडीच्या मैदानातून थेट त्यांचं मनपूर्वक शुभम पाध्ये आणि त्यांच्या संपूर्ण टीमकडे हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. 73 धावांचा पाठलाग करण्याकरता खोऱ्याने कराव्या लागतील धावा. मित्रांनो, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तोंडाला मास्क लावा. मास्क लावणं सुद्धा गरजेचं आहे. मॅच सुरू होते तिकडे जाऊया. 6 चेंडू 27 धावा. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न ऑन ड्राईव्ह केला जातोय. विंकोश मात्रे आज मॅन इन फॉर्म ज्यांच्याकडे पाहिलं जातं. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. 2 धावा काही रोखूच शकणार नाही आहेत आणि दुहेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 48च्या घरात. आता मात्र चेंडू आहेत तुमच्याकडे 5 आणि 5 चेंडूमध्ये 25 धावांचं लक्ष असेल. या अगोदर मनोहर कोळी यांनी मात्र खूप चांगले कमेंट्स यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह चॅटमध्ये केले होते. राहुल जांभाळे यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद आणि वंश पाटील यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू जयेश घरत यांच्या हातामध्ये निघून जातोय. निर्धावच्या स्वरूपात ही क्वालिटी गोलंदाजाची ओळख शैलेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तुमचं सातत्य खूप महत्त्वाची भूमिका असते आणि ते सातत्य या ठिकाणी जपत असताना मिस्टर शैलेश वेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. बॅटची एज कॉट बिहाइंड यस आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकतात. आता मात्र या ठिकाणी थोडासा सामना कुठेतरी निसटताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूने. अर्थातच जलसा 22 72 धावा या फलकावर लगावल्या. त्याच्या प्रत्युत्तरात 73 धावांचं पाठलाग करताना स्टार्ट अगदी चांगली झाली होती. 24 एकंदरीत 20 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं की
प्रतिस्पर्धी संघ लव बॉईज डोंगरे हा संघ सुद्धा मात्र हल्लाबोल करेल, परंतु यावेळेला तसं घडलं नाही. अचूक टप्प्यावर भेदक मारा केला आणि अभेद्य कामगिरी करताना गोलंदाजांनी मात्र आपला जलवा दाखवला. एका साईडला कॉमेंट्री स्टुडिओमध्ये साईराज भोईर आहे, चांगल्या प्रकारचं रेल्वे डिव्हिजन ए संघाकडून खेळताना पाहायला मिळतात. आज ते इंजुर्ड आहेत, गेले 6 महिने आपण पाहतोय त्रस्त आहेत. ते लवकरात लवकर सुखरूप लवकरात लवकर बरे व्हावेत हीच मात्र आई जीवदानी चरणी प्रार्थना आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते, ते एकंदरीत 48 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला फक्त आता मात्र औपचारिकता बाकी राहिले. हळूहळू विजयाचा सुगंध दरवळताना आपल्याला पाहायला मिळेल. जसा सामना समाप्त होईल तसं मात्र डिसिप्लिन क्रिकेट आपण दाखवायचं आहे. कृपया करून पावसाने मात्र हजेरी लावलेली नाही आहे, त्याकरता मी विनंती करेन की जसा सामना समाप्त होईल आपण शेक हँड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. नंतर शेक हँड करण्याच्या ऐवजी आपण जरा पाहिलं तर ज्या पद्धतीने बॉक्सिंगमध्ये आपण पाहतो त्या खुणा खूप महत्त्वाच्या आहेत. प्रॉमिसिंग करा. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर मात्र हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना जलसा 22 या संघाच्या माध्यमातून. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 49, 49 धावा फलकावर, 50 धावा. आणि यावेळेला आपण पाहतोय की 22 धावेने पराभूतच्या छायेत जावं लागतं. ते प्रतिस्पर्धी संघ आपल्याला पाहायला मिळतो, तो संघ लव बॉईज डोंगरे हा संघ. खूप छान पद्धतीने हा सामना आपण पाहिलात आणि ज्यामध्ये विंकोश मात्रेचा जलवा आपण पाहिला, ज्यांनी 35 धावांचं योगदान दिलं. 1 मॅन आर्मी अशी खेळी पाहायला मिळाली. आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर एक चांगलं क्रिकेट आपण पाहू शकलात. दुसरा सामना या ठिकाणी समाप्त झालेला आहे आणि दुसऱ्या सामन्याच्या अखेरीस मात्र विंकोश मात्रेची बॅट तळपली. चांगली गोलंदाजीने मात्र लयबद्ध गोलंदाजी केली आणि खूप छान पद्धतीने हा खेळ आत्तापर्यंत दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहिलात. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी, स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी आजच्या 26 तारखेपासून